राज्य सरकारनं 10 ऑक्टोबरच्या यादीत 29 तालुक्यातील 282 तालुक्यांचा समावेश केला आहे। यापैकी 31 तालुके अंशतः बाधित आहेत, तर 251 तालुके पूर्णतः बाधित आहेत। नव्यानं जे काही या यादीमध्ये जोडण्यात आलेले आहेत अशा तालुक्यांचा आकडा आहे 29, म्हणजेच 29 तालुके हे नव्यानं यामध्ये समावेश त्यांचा करण्यात आलेला आहे। आता अंशतः बाधित तालुके कोणते, तर नाशिकमधील कळवण, देवळा, इगतपुरी, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, पन्हाळा, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, संग्रामपूर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, चडक अर्जुनी, आमगाव, गडचिरोली या जिल्ह्यातील चारमोशी, कोरची वरील तालुक्यांचा समावेश अंशतः बाधित तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे।